नमस्कार मंडळी, आज मी बनवते आहे शेजवान चटणी। त्यासाठी लागणारं सर्व साहित्य मी इथे रेडी करून घेतलं आहे। लाल मिरची सुद्धा 2 तास भिजत ठेवून ती वाटून घेतलेली आहे। त्यानंतर मी 2 ते 3 पळी तेल गरम करत ठेवलं। त्यामध्ये बारीक केलेला लसूण ॲड केला। लसूण व्यवस्थित भाजला की त्यामध्ये 1 चमचा इतकं बारीक चिरलेलं आलं ॲड केलं। त्यानंतर 2 चमचे हिरवी मिरची, ही तिखट हिरवी मिरची मी इथे घेतली आहे। त्यानंतर मी इथे जी लाल मिरची भिजत ठेवली होती ती सुद्धा वाटून घेतलेली आहे। त्यानंतर थोडासा टोमॅटो केचप, 1 चमचा सोया सॉस आणि 1 चमचा रेड चिली सॉस मी इथे ॲड केलं। तुम्हाला जर का ग्रीन चिली सॉस सुद्धा ॲड करायचा असेल तो सुद्धा करू शकता। चवीप्रमाणे मीठ ॲड करून घेतलं आणि व्यवस्थित ही चटणी जी आहे ती तेलावरती फ्राय करून घेतली। चटणीला व्यवस्थित साईडून तेल सुटलं की मी इथे 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेतलं अर्धी वाटीमध्ये आणि त्याची स्लरी तयार करून घेतली। ही स्लरी जी आहे ना, ह्याच्यामधल्या गुठळ्या व्यवस्थित आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत आणि चटणीमध्ये ही ओतून घ्यायची आहे। चटणीमध्ये स्लरी ॲड करत असताना दुसऱ्या बाजूने आपण चटणी जी आहे ती व्यवस्थित मिक्स करत राहायची आहे। आता ही चटणी 1-2 मिनिटासाठी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। अशा पद्धतीने तयार झाली आहे आपली घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल शेजवान चटणी।